नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश हिसळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण हरभऱ्याच्या शेवटच्या फवारणीचे व्यवस्थापन पाहणार आहोत। हरभऱ्याची शेवटची फवारणी मुख्यतः पिकाच्या गाठ्याची अवस्था म्हणजे की 60व्या दिवसाच्या नंतर घ्यायची असते। या फवारणीचे मुख्य व्यवस्थापन घ्यायचे कारण म्हणजे हरभऱ्यावरील घाटे पोखरणारी अळी आहे। या अळीचा प्रकोप खूप जास्त जर झाला तर आपल्याला उत्पादनामध्ये 50% जास्त घाटा लागू शकतो। त्यामुळे आपल्याला या अळीचे नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचे असून सोबतच पिकावर येणाऱ्या बुरशी, मर रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या या हरभरा पिकावर या अवस्थेत येत असते। याची सुद्धा आपल्याला व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे। सोबतच पिकाला लागणारे विद्रव्य खत किंवा टॉनिक हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूया। मुख्यतः अळी नियंत्रणासाठी घाटे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण क्लोरॅन्ट्रॉन हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकतो। मुख्यतः आपल्याला मार्केटमध्ये FMC ची कोराजन किंवा सुदर्शन कंपनीचे क्लोरॅन्ट्रॉन हे घटक असलेले अळीनाशक अवेलेबल आहे। त्यानंतर आपण बुरशीच्या नियंत्रणासाठी नेटिव्ह या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत। नेटिव्ह वापरण्याचे कारण असं की याचा प्रयोग आम्ही आमच्या शेतावर केला असून त्याचे खूप उत्तम रिझल्ट आम्हाला मिळाले आहे। सोबतच पिकाच्या या अवस्थेमध्ये आपल्याला पालाश याची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। त्यासाठी आपण 0050 या विद्रव्य खताचा वापर करायला हवा। जर पिकामध्ये या अवस्थेत फुलांची जर संख्या असेल तर आपल्याला वाढवायची असेल तर जर म्हणजे अशी स्थिती ज्याच्यामध्ये फूल आणि गाठे समतल रूपात आहे आणि फूल येणार आहे अशा स्थितीमध्ये आपण टाटा बहार या टॉनिकचा वापर करू शकतो। अन्यथा गाठ्याच्या अवस्थेमध्ये 0050 हे वापरून सुद्धा काम चालू होते। तर अशा प्रकारे आपण हरभऱ्याच्या शेवटच्या फवारणीचे नियोजन पाहिले आहे। मला असं वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबा।